नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे। 26 जानेवारीच्या पूर्वी देशाला हादरवणारी घटना घडली आहे। काश्मीरच्या डोडा परिसरामध्ये 17 सैनिकांना घेऊन जाणारे बुलेट प्रूफ वाहन खोल दरीमध्ये कोसळले आणि देशाची प्रचंड हानी झाली। या बुलेट प्रूफ वाहनामध्ये 17 सैनिक सवार होते। दरी अत्यंत खोल असल्याने गाडी जेव्हा दरीमध्ये कोसळली तेव्हा भयंकर आवाज झाला। या अपघाताबद्दल सैनिकी कॅम्पला माहिती मिळाली तेव्हा तातडीने सैनिकी हेलिकॉप्टरला मदतीला धावून आले। मदत कार्य सुरू असताना 17 पैकी 10 सैनिक मृत्युमुखी पडले होते तर 7 सैनिक गंभीर जखमी झालेले होते। या 7 पैकी 3घांची प्रकृती अत्यंत गंभीर होती, त्यांच्यावर विशेष उपचार सुरू आहेत। ऐन 26 जानेवारी पूर्वी झालेला हा अपघात की घातपात हा प्रश्न उभा राहिला। तसेच या दुर्घटनेबद्दल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। ही घटना अतिरेक्यांचा डाव तर नाही ना, हा देखील प्रश्न उभा राहिलाय। चौकशीअंती सत्य समोर येईलच, पण आज देशाचं मोठं नुकसान झालं। देशाचे 10 सैनिक हुतात्मा झाले। देशाकरता हा खूप मोठा आघात आहे। सर्व हुतात्मा सैनिकांना क्राईमनामा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली आणि कोटी कोटी नमन। पुन्हा एकदा विनंती, कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपले विचार कमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा।